तर चला मुलांनो, आपल्याला पुढील 7 नंबरची संख्या घ्यायची आहे. ती आहे संयुक्त संख्या. आतापर्यंत आपण पूर्ण 6 संख्या शिकलो. आता ही 7वी संख्या आहे संयुक्त संख्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कंपोजिट नंबर. काय म्हणतो? तर कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर म्हणजेच काय? तर संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या ओळखायच्या कशा? तर संयुक्त संख्या कशा ओळखायच्या? तर बघा, नैसर्गिक संख्येमधून, नैसर्गिक संख्या ज्या आहेत आपल्या 1 पासून ज्यांची सुरुवात होते अनंतापर्यंत वाढत जातात, अशा ह्या नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्येमधून, नैसर्गिक संख्येमधून एक म्हणजे काय? तर आपला हा 1 व मूळ संख्या. मूळ संख्या आत्ताच आपण शिकलोत. मूळ संख्येचा मोबाईल नंबर पण आपण काढलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला संख्या शोधण्यासाठी सोपं होईल. तर इथं काय सांगितलं बघा, नैसर्गिक संख्येमधून 1 व मूळ संख्या काढल्यास म्हणजे वगळल्यास किंवा त्या बाजूला ठेवल्यास, काढल्यास उर्वरित सर्व म्हणजे जेवढ्या काही संख्या उरतात, उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त म्हणतात. पॉइंट दुसरा बघू. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत, त्यांना सुद्धा संयुक्त संख्या असे म्हणतो. त्यांना सुद्धा आपण संयुक्त संख्या म्हणतो किंवा त्या संयुक्त संख्याच असतात. कारण जेवढ्या मूळ संख्या सोडल्या तेवढ्या बाकीच्या उरलेल्या सगळ्या संयुक्त संख्या असतात. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला 1 आणि मूळ संख्या पकडायच्या नाहीत. त्या 2 सोडल्या तर सर्व संख्या या कशा आहेत? तर संयुक्त संख्या आहेत. 1 ही मूळ संख्या नाही. 1च्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर 1 ही मूळ संख्या ही नाही, तसेच ती संयुक्तही नाही. पुढचा पॉइंट बघू. 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनतात. 2 किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनतात. संयुक्त संख्या बनतात. सर्वात लहान जर संयुक्त संख्या आपण बघितली, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. पुढचा पॉइंट बघू. 0 ही संख्या समही नाही अथवा विषमही नाही. 0 ही संख्या समही नाही अथवा विषमही नाही.
तर ही आहे संयुक्त संख्यांची ओळख. अशा प्रकारे आपण संयुक्त संख्या ओळखू शकतो. संयुक्त संख्या जर बघायला गेला तर 74 आहेत. संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये 74 आहेत. कारण 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही, आणि उरलेल्या 25 100 पैकी 25 ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत, आणि 25 आणि ही 1 जर आपण सोडली तर ते 26 होतात, आणि बाकीच्या उरलेल्या 74 ह्या संख्या संयुक्त आहेत. म्हणजे संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये 74 आपल्याला मिळतात.